मॅच चालू होईल त्या अगोदर आपल्याला दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. अरविंद दादा तुमच्या हस्ते या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तर मॅन ऑफ द मॅच थोडा वेळाने देतो दादा, तुम्ही बसा. मॅच चालू झाले. आपला मंडप डेकोरेटर्स अरविंदजी पाटील यांचं आगमन या स्पर्धेमार्फत आपला हार्दिक स्वागत. साईदीप मंडप डेकोरेटरचे मालक या ठिकाणी अरविंदजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर क्वालिफायर 1च्या मुकाबल्याकडे वळूया. गुरुदत्त वर्सेस जीवदानी माऊली. पहिली 2 चेंडू खराब पडले होते, त्यानंतर आपण पाहतोय पहिली एक धाव घेताना 1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. धावा फलकावरती 3. टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू असल्या कारणे वाईडचा इशारा पंचांकडून दिला जातोय. थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी दिसते. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि काही न विचारताच मनीष सडासड बोलून गेले की पहिल्या मॅच मध्ये आम्ही बॅटिंग केली होती, त्यावेळेस बॅटिंग हवी होती आणि आता मात्र फिल्डिंग करायची आहे. आणि फिल्डिंग करत असताना क्या बात आहे, फिल्डिंग करत असताना खूपच चांगली फिल्डिंग झेल टिपलेला आहे सुशांत पाटीलने. गडी बाद होतो या ठिकाणी ऋतिक पागी. आकाशी अर्नाला दारू पिऊची कार आकाशी अर्नाला दारू आली आकाशनी घेतली सावकाश आकाशी अर्नाला. यस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. पहिल्या गाडीचं पतन झाल्यानंतर आपण पाहतोय 1 डाऊनचा फलंदाज विजय सावंत फलंदाजी मार्कवरती येतोय. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला आणि ढकलून दिला. ऑन साइडला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. थोडस या ठिकाणी आपण पाहतोय ऋतिक बाद झाल्यानंतर थोडस चिंतेचं वातावरण या ठिकाणी जीवदानी माऊली संघाच्या खेम्यामध्ये. आता मात्र चेंडू पाडला अजून यष्टी रक्षकाकडे गेला होता, चांगल्या पद्धतीने अडवला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निवाणी 11 टीम आणि साई श्रद्धा टीम, तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल या खेळाडू कक्षामध्ये आपल्या डॉक्टर निलेश सरांचा या ठिकाणी जो सर्वे चाललाय त्यासाठी थोडासा हातभार लावायचा आहे. कैप्टन आप आइए, यहाँ पर आपको वहाँ उसकी जानकारी दी जाएगी. निवाणी 11 टीम के कैप्टन और साई श्रद्धा टीम के कैप्टन. दुसरा गोलंदाज या ठिकाणी समोर येतो आपला जीवदानी माऊली संघाचा गुरुदत्त बनवेलपाडा संघाचा रचित पाटिल. हो, यहाँ पर क्या हुआ है, रनआउट के रूप में गड़ी बाद होता हुआ.
सेकंड डाऊनचा फलंदाज लेफ्ट आर्म बल्लेबाज यहाँ पर निखिल. चांगला चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण पाहतोय पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी 1 धाव घोषांकित आहे. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला सुद्धा, एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती. दहा धावा फलकावरती. लास्ट बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, 11वी धाव अवांतच्या स्वरूपात फलकावरती लगावली जाते. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला आणि 1 धाव कंप्लीट करून या ठिकाणी आपण पाहतो 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 to 12 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यानंतर जीवदानी मावळे संघ फलकावरती लगावतोय. येणार आहेत 12 चेंडू मध्ये निश्चितच 18 ते 20 धावा येणं गरजेचं असेल जीवदानी माऊली संघाला फायटिंग साठी. आणि जोपर्यंत या ठिकाणी जयेश बनसोडे खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत या धावा होऊ शकतात. आतापर्यंत जयेशला थांबवून ठेवलं होतं, परंतु आता जयेशला थोडंसं सूर गवसावं लागणार, थोडंसं या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील. वेगवान चेंडू या ठिकाणी चेंडूने शरीराचा वेध घेतला आणि डायरेक्ट गेला डिक्लेअर झोन मध्ये, तर 1 धाव या ठिकाणी भेटू शकेल जीवदानी माऊली संघाला. या 1 धावांची आपण पाहतोय 13 चेंडू मध्ये 13 धावा फलकावरती आलेल्या आहेत. लेग बायचे 1 रन धावसंख्येमध्ये ऍड होते, तर 13 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं आणि वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी जतीन पाटील यांचा 3रं षटक टाकत आहेत आणि 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी भेदक गोलंदाजी नुसती टाकून होत नसते, तुम्ही अचूक टप्प्यावरती टाकणं गरजेचं असते. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिला चेंडू चांगला पडला होता आणि त्यानंतरचे 2 चेंडू थोडेसे खराब पडताना आपल्याला पाहायला मिळाले. हलक्या रीतीने कट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी टप्पा पडून निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाने भूमिकेमध्ये आपण पाहतोय सिंगर अल्केश पाटील यांना, जी चांगली भूमिका आतापर्यंत बजावत आहेत आपल्या संघासाठी विकेटच्या रूपाने. चांगला चेंडू, हा सुद्धा चांगला चेंडू होता, त्याला हलक्या रीतीने खेळून काढला त्या चेंडूला आणि 1 धाव काढली गेली आहे चेंडूवरती. अवांतरने 2 धावा आलेल्या आहेत, तर निश्चितच मोठे फटके मारणं गरजेचं नाहीये. एक 2-4 रन जास्त वर ठेवून धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करूया, या अनुषंगाने केलेली ही फलंदाजी. सतरा धावा फलकावरती लगावल्या गेल्या आतापर्यंत आणि अजून येणारे चेंडू बाकी आहेत. नोचा इशारा पंचांकडनं, ह्या ठिकाणी नोचा इशारा पंचांनी दर्शवून दाखवलेला आहे की रेषेवरती पाय लागल्यानंतर घसरून गेला आणि रेषेला टच झाला, त्या कारणे हा नो चेंडू घोषित केलेला गेला आहे. तर 1+1 अशा 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात फलकावरती येतात. जीवदानी माऊली संघ 19 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 19 धावा, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. तेज थर्रार गेंदबाज यहाँ पर मात्र
गेली 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 वंडी वाईट +1 अजून 2 धावा एक्स्ट्रा. भेदक गोलंदाजी आहे परंतु अचूक टप्प्यावरती नाहीये, त्या कारणे या ठिकाणी परिणाम त्याचा भुगतावा लागतोय एक्स्ट्रा रनने. गुरुदत्त मनवले पाडा संघाला हळूवारपणे टाकलेला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू आता निश्चित त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्या ठिकाणी सुशांत पाटील महत्वाचा क्षेत्ररक्षक ज्याच्याकडनं मोठे फटके एक्झिक्यूट करणं सहसा शक्य होत नाही. निर्धाव चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय या शेवटच्या चेंडूवरती हलक्या रीतीने खेळून काढला कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले गेलेले आहेत. उचलून फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केल्या जातात. 3 षटक संपली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा फलकावरती पाहिलं जीवदानी माऊली संघाच्या 2 गडच्या मोबदल्यानंतर +2 22 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. शेवटचं षटक येणार आहे. मनीष घरत गोलंदाजी मार्कवरती येतोय. हे षटक टाकण्यासाठी या षटकामध्ये निश्चितच 8 ते 10 धावा करणं गरजेचं आहे. तर एक फायटिंग टोटल आणि चांगली टोटल सेट केली जाऊ शकते. पण मनीष घरत गोलंदाज असा आहे ते त्या धावा येणं त्यांच्या गोलंदाजीवरती शक्य नाहीये. परंतु आता मात्र फटका चांगला रचित पाटील फील्डिंग करतोय फेकी करतोय यष्टी वरती परंतु हा ना में यहाँ पर एक भी रन नहीं आया. निर्धाव चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साइडला वैभव पाटील करतोय चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये येतोय चौकार. जयेशच्या बॅटीतून 4 धावा. सव्वीस धावा फलकावरती अजूनही 4 चेंडू बाकी. हा सुद्धा खोलवटा पण आता मात्र कव्हरची दिशा चेंडू गॅप मध्ये जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. जयेशच्या बॅटीतला बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावा 30 मनीष वरती चढवलेला हल्ला आणि हल्ला बोल. पुन्हा एकदा आता सरळ बॅटीने मारला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं. एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती. अजूनही 2 चेंडू बाकी. धावा फलकावरती 31 31 धावा 2 चेंडू बाकी. चला 2 बॉल बाकी. निखिल करता पडणार चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. येस निखिलने काय विचार केला मनामध्ये की जयेशनीच शेवटचा चेंडू खेळावा. धावा 32 लास्ट बॉल. 8 ते 10 पाहिजे होत्या त्या आलेल्या आहेत. आता शेवटचा चेंडू अजून बाकी आहे म्हणजे हे बोनसची रन आहेत. फिल्डिंग कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न परंतु असफल दोन्ही फलंदाज आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. धावा फलकावरती 36 3 वळूया सेकंड इनिंग कडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय 37 धावांचं लक्ष गुरुदत्त मनवले पाडा संघासाठी. तत्पूर्वी आपण जाऊया एलिमिनेटरच्या सामन्याकडे ज्या ठिकाणी साई श्रद्धा संघ आणि निवाणीला संघ कर्णधार या दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करून घेऊया.
निवाणी लेवन संघाचा कर्णधार या आणि साई श्रद्धा कॅप्टन भेजो प्लीज. 37 साई श्रद्धा कर्णधार या आणि अरविंदजी आपण या, तुमच्या हस्ते टॉस केला जाईल. साई श्रद्धा कॅप्टन प्लीज. येस कॅमेरामन, हेड्स इज अ कॉल, इट्स अ टेल. नाणेफेक जिंकलेला आशिष लेवन संघाने. अरविंद दादा आपण जाऊन स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. अब टॉस जीता है आशीष जी. टॉस जीतने के बाद पहले मैच में आपको हार का सामना करना पड़ा था और इस मैच में जीतना है आपको, तो टॉस जीतने के बाद क्या निर्णय रहेगा? हम पहले फील्डिंग करेंगे. पहले मैच में जो गलतियां हुई थी वो गलतियों को सुधार के यहाँ पर आपको फील्डिंग करना है. तो सामने वाला साई श्रद्धा टीम है उसे कितने रनों तक रोकेंगे जो चेसिंग के लिए आपको सुटेबल रहेगा? हम कोशिश करेंगे कि बॉल टू बॉल तक ही रोके उनको. 24-30 के अंदर जितना स्कोर रहेगा उतना रोकने का ट्राई करेंगे. थैंक यू सो मच. बहुत बहुत शुभकामनाएं इस मैच के लिए. कांग्रेचुलेशन टॉस जीतने के लिए. हबीब भाई, टॉस आपके खेमे में नहीं रहा है, तो टॉस अगर आपके खेमे में रहता तो क्या डिसीजन रहता? हम लोग भी फील्डिंग ही सिलेक्ट करते थे. तो जो कॉल भी है वो भी आपके अगेंस्ट है. अब कॉल के अगेंस्ट आपको यहाँ पर बल्लेबाजी करनी है, तो बल्लेबाजी करते वक्त आप कितना रन जोड़ेंगे जो आपके लिए डिफेंड करने के लिए सुटेबल रहेगा? ग्राउंड क्योंकि काफ़ी बड़ा है, गैप्स बहुत ज़्यादा है, तो एटलीस्ट कम से कम 35 रन तो यहाँ पे जोड़ना ही पड़ेगा डिफेंड करने के लिए. थैंक यू सो मच. खूब बहुत बहुत शुभकामनाएं रहेंगी ये मैच के लिए. येस, आलेल्या माहितीनुसार आपण पाहतोय दोन्ही संघामध्ये नाणेफेक झालं. एका ठिकाणी संघ आहे निवाणी इलेव्हन, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय साई श्रद्धाचा संघ. नाणेफेक जिंकलेला निवाणी इलेव्हन संघ. निवाणी इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि फलंदाजी प्रवृत्त केलेल्या साई श्रद्धा संघाला. दरम्यान आपण पाहतो सेकंड इनिंग कडे, ज्या ठिकाणी 37 धावांचं लक्ष होतं आणि 37 धावांचं लक्ष होत असताना आपण पाहतोय ह्या चेंडूवरती खराब प्रदर्शन ऋतिकचं आणि त्या खराब प्रदर्शनामुळे आपण चेंडू जाताना पाहिला 4 धावांसाठी. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे सूरज चव्हाण यांच्यावरती चढवलेला हल्ला. थोडंसं खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं ऋतिकचं, त्याचं रूपांतर चौकारामध्ये झाला. 11 धावा फलकावते. आता मात्र पुन्हा एकदा त्याच बाजूला फटका आहे आणि या ठिकाणी क्या बात आहे, या ठिकाणी जयच्या हातून चेंडू सुटला होता, परंतु त्याला कव्हर करताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावून आला, त्या चेंडूला अडवलं आणि एकच धाव घेतली गेली. चेंडूवरती 12वी धाव फलकावरती लगावली गेली. वारंवार चेंडू मागे प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय फिल्डिंग थोडीशी या ठिकाणी अफरातफरी केली जाते फिल्डिंग मध्ये, कारण त्या पद्धतीचे फिल्डिंग आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळालेली नाहीये ज्या पद्धतीची आपण या अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये आपण पाहतो. वसई विरार अंडर क्रिकेट बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतोय एक नामचीन संघ या ठिकाणी खेळायला आपल्याला पाहायला मिळतात आणि या संघामध्ये एक खोलवटा बाय चेंडूला पडताळू शकले नाही. त्या चेंडूला हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू काय फळीवरती आदळता आलेला नाहीये. दरम्यान चेंडू जातो निर्धाव. मात्र
त्या प्रेशर मध्ये या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू वरची कडा लागून चेंडू जातोय सीमारेषे पार आणि गडी होईल या चेंडूवरती बाद. रचित पाटील, माफ करा तुषार. सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 2 षटकं संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यानंतर 13 धावा गुरुदादा मनवलीपाडा संघाच्या. दरम्यान रोहन सेकंड डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. निर्धाव चेंडू. तर मात्र प्रेशर मध्ये निश्चित मोठे फटके मारणे गरजेचं आहे. तर मात्र नोचा इशारा पंचांकडे झालेला आहे. नो वरती निश्चितच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. येस, नो चेक करायचं आहे. थर्ड अंपायर रेफर केलेला आहे या ठिकाणी. थर्ड अंपायर रेफर केला होता आणि थर्ड अंपायर मध्ये आपण पाहिलं नो नाही आहे. तर एकच धाव भेटू शकले त्या चेंडूवरती. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर मध्ये येणारा चेंडू लेफ्ट करण्याचा नाद होता, परंतु कट किल्ला चेंडूला. रोहनने एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. ऑन साइडला मारला फटका. एकच धाव भेटू शकला चेंडूवरती.
आणि त्या दबावामध्ये फलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण विजय सावंत यावेळी. तीन षटकामध्ये 17 धावा या ठिकाणी गोळा केल्या गेल्या आहेत. Hit 6 and out. पाच चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. म्हणजे आता 5 चेंडू ते 5 चौकार ठोकणं गरजेचं आहे. तर हा सामना जिंकू शकतो. गुरुदत्ता बनवेल पाडा संघ आणि रचित नाती करणं गरजेचं आहे. मयूरचा पडणारा हा चेंडू आणि त्या चेंडूवरती बॅटची कडा लागून चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलंय आणि फेकी सुद्धा तितकीच चांगली. रनआउटच्या रूपाने रचितला परतावा लागणार. तर 4 चेंडू 20 धावा. Hit 6 and he will be destroy out. तर 3 चेंडू मध्ये 20 धावांची गरज सामन्यामध्ये पूर्णपणे औपचारिकताच राहिलेली आहे. वैभव पाटील फलंदाजी मार्गावरती येतोय. गडी बाद. शेवटचे 2 चेंडू ऍज अ फॉर्मॅलिटीज उरलेले आहेत. तर जीवदानी माऊली संघ फटाफट टाकून मॅच संपवावा हलक्या त्यांनी घेऊन काढलेला आहे. लास्ट बॉल. जीवदानी माऊली संघ या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे अंतिम 10 मध्ये. एलिमिनेटर सामना चालू होईल त्या दरम्यान आपण पाहतो त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. तर विनंती अरविंददा पाटील आपल्या हस्ते या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक पागी आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचची जर्सी या ठिकाणी